पल्लवीच्या आईचे निधन होऊन 2 वर्ष झाली होती. तेव्हापासून भीमराव खूप असहाय्य आणि एकटे वाटत होते. त्यांना श्याम नावाचा एक मुलगाही होता. त्याचे लग्न भीमरावाने 4 वर्षापूर्वी केले होते. लग्नाचे सर्व कामं कधी पूर्ण झाले हे भीमरावांना कळालेच नाही. त्यांनी फक्त पैशाची व्यवस्था केली. बाकी सर्व कामं त्यांच्या पत्नी करत होत्या. माधुरीला सून म्हणून आणल्यानंतर पल्लवीची आई खूप खुश होती. पण काळ बदलला आणि श्याम आणि माधुरीचे संपूर्ण घरासोबत वर्तन बदलले. दोघंही आपल्या जगात आनंदी राहिले. 2 वर्षापूर्वी कर्करोगाशी झुंज देत असताना आईचा अखेरी श्वास घेतला. त्याआधी 2 दिवस ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "हे बघा, मी आता जात आहे. मला माफ करा. आता मला तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या मुलीचे लग्नाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या मुलांकडून किंवा सुनेकडून जास्त अपेक्षा करू नका." भीमराव म्हणाले, "अगं, तुझ्याशिवाय हे कसं शक्य होईल? मला हे अजिबात जमत नाही." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू काही सगळं अपूर्ण राहिलं होतं असं. तिने पटकन तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, "मी कुठेही जाणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबत असेल आणि पल्लवी फक्त माझी सावली आहे. हे सगळं सांभाळेन. तुझ्या सुनेवर जास्त रागवू नकोस. ती लहान आहे. हळूहळू सगळं समजेल." भीमराव बोलत असल्याची सर्व गोष्टी ऐकत होती आणि डोळ्यातील अश्रू रोखत होते. पण त्यांना माहीत होते की आता त्यांना जीवनसाथीशिवाय आयुष्य घालावे लागेल. आजही तिच्या निधनाला 2 वर्ष झाले. दरम्यान आयुष्यात खूप काही बदलले ज्यांनी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. मुलगा आणि सून यांनी पाठ फिरवली आणि ते आता वेगळ्या प्लॉटमध्ये राहतात. मुलीच्या लग्नाच्या चिंतेमुळे भीमराव खूप अशक्त झाले होते. जे की दुकानाचा वापर करत होता ते आता मॉलमध्ये रूपांतर झाले होते. म्हणून त्याला घरीच राहावे लागले. आता त्यांच्या दुसऱ्या काहीही करण्याची हिंमत नव्हती. जे आयुष्यभर एकमेकाशी जोडले होते त्याला त्यांच्या मुलीचे लग्न त्यांच्याशी करायचे होते. मुलगी खूप काम करायची. त्यातून घरखर्च भागत असे. पल्लवी तिच्या वडिलांची खूप काळजी घेत असे. पण ती कामात इतकी व्यस्त होती की घरी आल्यानंतर तिला ऑफिसचे काम करावे लागत असे. म्हणून भीमरावांना दोन्ही जेवणासाठी जेवण आणि नाश्ता तयार करू लागायचे. पल्लवीचे लग्न निश्चित झाल्यानंतर भीमराव खूप आनंदी होते. तो बायकोच्या फोटोसमोर तासनतास एकटा बसून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तो आपला आनंद व्यक्त करायचा. त्यांच्या वेळी तो दुःख देखील व्यक्त करायचा. त्यांच्या मुलीचे लग्न होताच तो एकटा पडेल. एके दिवशी भीमराव सकाळी लवकर घराबाहेर पडत होते. तेव्हा पल्लवीने त्यांना अडवले, "बाबा, तुम्ही इतक्या सकाळी कुठे जात आहात? तुम्ही नाश्ताही केला नाही." थांबा, मी नाश्ता बनवते." भीमराव म्हणाले, "मुली, आज रविवार आहे. तू आरामात नाश्ता बनव. माझे काही महत्त्वाचे काम आहे. मी तुझ्या लग्नाची तयारी करणार आहे. तू आज नाश्ता, दुपारचं जेवण बनव. दुपारी भेटूया." असे म्हणत भीमराव पटकन गेले. पल्लवी परत झोपी गेली. भीमराव ऑटोने एका इमारतीत पोहोचले. तिथे त्यांना एका प्लॉटसमोर दाराची बेल वाजवली. त्यांची सून माधुरी त्यांच्यासमोर उभी होती. "अरे बाबा, तुम्ही इथे कसे आलात? तुम्हाला या जागेचा पत्ता कुठून मिळाला?" रक्ताचा एक घोट पिऊनही भीमराव गप्प राहिले. कारण त्यांना बायकोला वचन दिले होते की आता तो त्यांच्या सुनेला आणि मुलाला कधीही काहीही बोलणार नाही. माधुरी आत गेली आणि म्हणाली, "श्याम, तुझे वडील आले आहेत." श्याम बाहेर आला. "अरे बाबा, कृपया आत या. काय झालं? सगळं ठीक आहे ना?" भीमराव त्यांच्यासोबत आत आला. "बेटा, पल्लवीचे लग्न ठरले आहे. लग्नाला आता 1 महिना राहिला फक्त. मला हवे आहे तुम्ही दोघांनी लवकर घरी यावे आणि सर्व कामं सांभाळावीत. मी एकटाच राहिलो. तुझी आई पण नाही. माझ्या मुलीचे लग्न मला कोणत्याही कसर सोडायची नाही." श्याम काहीही बोलण्यापूर्वी माधुरी म्हणाली, "पहा बाबा, आमच्याकडे कोणतीही अपेक्षा ठेवू नका. मला माहीत आहे की तुम्ही इथे पैशासाठी आला आहात. हा फ्लॅट पहा. श्यामच्या पगाराचा अर्धा भाग या आईलीवर खर्च होतो." भीमरावाचे मन भावनेने भरून गेले आणि त्यांना लगेच ते ठिकाण सोडून जावेसे वाटले.
पण ते म्हणाले, नाही नाही, इतक्या पैशाची गरज पण नाही, फक्त जबाबदारी घेण्याची बाब आहे. तुम्ही दोघे आल्यावर घर भरलेले वाटेल. मी सर्व व्यवस्था केली आहे. पण जर मुलीला भाऊ नसेल तर लोक गप्पा मारतील. श्याम म्हणाला, बाबा काळजी करू नका, आपण 1 आठवडा आधीच येऊ. माधुरी रागाने म्हणाली, तुला जायचे असेल तर जा, मी कुठेही जाणार नाही. आठवडाभर आधी नाही तर लग्नाच्या दिवशीही नाही. भीमराव तुमची शेवटची आशाही मोडली, कारण त्यांना माहीत होते की श्याम माधुरीशिवाय येणारच नाही. तो शांतपणे उठला आणि निघून गेला. श्याम फक्त म्हणाला, बाबा काळजी करू नका, मी तिला कसे तरी पटवून आणेन. भीमराव काहीही न बोलता त्यांच्या घराकडे निघाला. तो घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की पल्लवी जेवणासाठी वाट पाहत होती. इच्छा नसतानाही तो आपले अश्रू रोखू शकला नाही आणि पल्लवीसमोर जोरजोरात रडू लागला. पल्लवीने त्यांना पाणी दिले आणि म्हणाली, होऊ दे बाबा, भाऊ आला नाही तर ठीक आहे, मी सर्व व्यवस्था करेन, कृपया तुम्ही काळजी करू नका. भीमराव अश्रू पुसत म्हणाले, मुली असं नाही, खरं तर लग्नाची मिरवणूक येईल तर मुलीचा भाऊ नसेल तर सगळे लोक काय म्हणतील, म्हणून मी त्याला बोलवायला गेलो होतो. पल्लवी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिली, पण भीमरावाचे मन दुखावले होते. तो उठला आणि त्याच्या खोलीत गेला आणि बेडवर झोपला. हळूहळू वेळ जाऊ लागला. भीमराव त्यांचे काही मित्रांसह लग्नाची तयारीत व्यस्त झाले. आता लग्नाला फक्त 2 दिवस उरले होते. सर्व तयारी झाली होती. घरी पाहुणे येऊ लागले. रात्री पल्लवी भीमरावांना म्हणाली, बाबा मी तुमच्यासाठी कोणाशी तरी बोलले आहे. जर तुम्ही तुमच्या मदतीसाठी कोणाला कामावर ठेवले तर ते तुमच्यासोबत राहतील आणि जेवण बनवण्यापासून तर कपडे धुण्यापर्यंत, घर स्वच्छ करण्यापर्यंत सर्व कामं करतील. मी त्यांचा पगार देईन, कृपया काळजी करू नका. भीमराव म्हणाले, मुली आता मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही. माझ्यासाठी कोणालाही बोलू नकोस. आता मला येथून निघून जायचं आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. पल्लवी म्हणाली, ठीक आहे बाबा, तुम्हाला कुठेही जायचे असेल तर मला सांगा, मी तुमचे तिकीट, हॉटेल बुक करेल. भीमराव काहीच बोलले नाहीत. लग्नाच्या दिवशी श्याम आणि माधुरी दोघेही आले. जेव्हा त्याने भीमरावांच्या चरणांची स्पर्श केला तेव्हा त्यांनी मंद हास्य देऊन त्यांचे स्वागत केले. पल्लवी स्टेजवर बसली होती. श्याम आणि माधुरी त्यांच्याकडे फोटो काढला. श्याम आणि माधुरी तिच्याकडे गेले आणि फोटो काढला, जेवण केले आणि मग निघायला सुरुवात केली. भीमराव त्यांना पाहत होते. श्यामने खिशातून एक लिफाफा काढला आणि तो लेखिकाला देऊ लागला. मग भीमरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बेटा हे पैसे तुझ्या घरच्या आयडीसाठी सुरक्षित ठेव. आम्हाला त्याची गरज अजिबात नाही. श्याम आणि माधुरी दोघेही रागाने बाहेर पडतात. त्याच्या मुलगी गेल्यानंतर भीमरावांना खूप हलके वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सर्व पाहुणे निघून गेले होते. लग्नाचे सर्व कामं पूर्ण झाली. भीमराव आता एकटे राहिले होते. एके दिवशी त्यांची जावई महेश आणि पल्लवी दोघेही त्यांना भेटायला आले. महेश म्हणाला, बाबा आता या, तुम्ही आमच्यासोबत राहा. भीमराव, अरे नाही बेटा, मी माझ्या मुलीच्या घरी राहू शकत नाही. महेश म्हणाला, बाबा आम्ही येथे एका फ्लॅटमध्ये राहतो आणि तुमच्या मुलीचे लग्नापूर्वी एक अट ठेवली होती. तो बाबा आमच्यासोबत राहतील तरच लग्न होईल. पल्लवी म्हणाली, बाबा हे अशक्य नाही की तुम्ही एकटे असाल. जर तुम्ही एकटे राहिलात तर मीही आनंदी राहू शकणार नाही.